कोल्हापूरच्या कला आणि सांस्कृतिक नगरीत आज रंगला आहे चित्रपट कला आणि गौरवाचा सोहळा. आज या ठिकाणी विविध क्षेत्रातील दिग्दर्शक, कलाकार आणि मान्यवर उपस्थित आहेत. सध्या हा पुरस्कार सोहळा कोल्हापूरमध्ये चर्चेचा विषय बनलाय. भगवान संस्कृत क्रिएशन्स अँड सोशल फाउंडेशन कोल्हापूर आणि स्मितश्री स्टुडिओ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रपट प्रदर्शन व पुरस्कार सोहळा आनंद भवन सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी विविध कलाकारांचा सन्मान करण्यात आला. आयोजक महादेव साळोखे यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करत नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे अशी भावना व्यक्त केली. सर, तुम्ही आज चित्रपट प्रदर्शन आणि पुरस्कार सोहळा जो ठेवलाय त्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिल्यांदा मी तारा न्यूजचा खूप खूप धन्यवाद आहे की तिने या फिल्म फेस्टिवलची दखल घेतली आणि अशाच मनोरंजन कार्यक्रमाची या चॅनलने दखल घ्यावी म्हणजे कलाकारांना एक अभिमान वाटतो. त्यामुळे खरंच थँक्स. हा फेस्टिवल 5वा वर्ष आहे आणि माझा जन्म शिक्षण कोल्हापूरला झालेला आहे, पण मी फिल्म इंडस्ट्रीजमध्ये काम करतो गेली 20 वर्ष मुंबईमध्ये. पण माझं एक ध्येय आहे किंवा माझं एक महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरसाठी काहीतरी देणं आहे, म्हणून मी हा फेस्टिवल कोल्हापूरमध्ये भरवतो. हे 5वं वर्ष आहे आणि यावर्षी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे. याच्यामध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्री, बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री आणि मराठी फिल्म इंडस्ट्री इन्क्लूड आहे. आणि यावर्षी तर बाहेरच्या 6 देशातून सहभाग झालेला आहे याच्यामध्ये. आणि मोठमोठ्या जसं अल्ट्रा झकास ABC कंपनी वगैरे याच्यामध्ये सहभाग झालेले आहे. मोठमोठे कलाकार, सिंगर्स यामध्ये सहभाग झालेले आहेत. आणि मला अभिमान वाटतो की इतक्या मोठमोठ्या कलाकारांच्या तोंडामध्ये कोल्हापूरचं नाव असतं, त्यामुळे मला अभिमान आहे. नमस्कार, मी आनंद काळे. कोल्हापूरमध्ये खरं तर अशा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची खरंच खूप गरज आहे आणि आमचा मित्र महादेव साळोखे खरंच खूप कष्ट करून, खूप वेळ देऊन, खूप एनर्जी लावून अशा पद्धतीचा एक फिल्म फेस्टिवल आयोजित करतोय. आम्हाला खरंच खूप आनंद आहे या फिल्म फेस्टिवलबद्दल. आणि हा फिल्म फेस्टिवल आणखी मोठा होण्यासाठी जे काय प्रयत्न करायला लागतील त्याच्यात आम्ही महादेवबरोबर नेहमी त्याच्या पाठीशी उभे असू. त्याचं खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. मला तुम्हाला असं विचारायचं की हा जो सोहळा इथं रंगलाय, या सोहळ्याचा येणाऱ्या मराठी पिढीसाठी कितपत फायदा होणार आहे असं वाटते तुम्हाला? डेफिनेटली होणार आहे, कारण आता महामंडळाचे इलेक्शन्स पण चालू झालेले आहेत. त्याच्यात आम्ही सगळीजणं आहोतच. त्याच्यात सुद्धा पहिला मुद्दा हा आहे की मराठी ऑडियन्सला तिकीट काढून मराठी फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघण्याची सवय लावण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचे जर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल व्हायला लागले, त्याच्यात मराठी फिल्म्स दाखवायला लागले, तर ते एक लोकांच्यात अवेअरनेस क्रिएट होतो. आणि खूप सुंदर फिल्म्स आहेत खरं तर मराठीमध्ये. कंटेंट वाईज इतक्या रिच फिल्म्स आहेत, पण त्या थिएटरमध्ये जाऊन न बघितल्यामुळे लोकांपर्यंत पोचत नाहीत. मग कोणतरी सांगतं की ह्या OTT वरती आहे, त्या OTT वरती आहे, पण ती मजा तशी तुम्हाला थिएटरमधली जी आहे ती OTT वरती बघताना घेता येत नाही. त्याच्यासाठी म्हणून अशा पद्धतीचे फेस्टिवल्स खूप गरजेचे आहेत. आज हा फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळालाय, काय सांगाल याबद्दल? मला हा पुरस्कार मिळाला म्हणजे मी एक कोल्हापुरात वाढलेली, कलानगरीत वाढलेली एक छोटीशी अभिनेत्री आहे. तसेच मी सामाजिक कार्यकर्त्या पण आहे. कोरोनाचा काळ जो होता त्यामध्ये मी कार्य खूप केलं, म्हणजे कलाकारांच्यासाठी केलं आणि ते त्यांनी जाण ठेवली आणि ती जाण ठेवून त्याचं माझं कौतुक केलंय ह्या मोठ्या स्टेजवरती. याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि जे महादेव साळोखे सर आहेत मुंबईवरून इथे येऊन हे फेस्टिवल दरवर्षी घेतात. आता 5 वर्ष झालं ते घेत आहेत. तर हे फेस्टिवलला म्हणजे कोल्हापूरातल्या लोकांनी खूप असा प्रतिसाद द्यावा, कुठेतरी आपलं नाव अजून पण मोठं व्हावं असं मला वाटतंय. कोल्हापूरमध्ये कार्यक्रम होते त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. मी स्वतः चित्रपट निर्माता आहे, दिग्दर्शक आहे. हे सतीश बेडकर आहेत, हे सुद्धा निर्माते आहेत. आम्ही ह्याचा आनंद अगदी मनापासून लुटतोय. कोल्हापुरात हे करतात महादेव साळोखे, त्यांच्याबद्दल भरपूर काही ऐकलेलं आहे. चांगले ते अभिनेते पण आहेत आणि दरवर्षी मला वाटतं 4था का 5वं वर्ष असेल त्यांचं काय. आणि हे एकटे राबून करतात आणि मोठमोठे फिल्म्स आणतात संपूर्ण देशातून. त्याच्याबद्दल त्याचा अभिमान पण आहे
आणि खूप आवडतो हा कार्यक्रम आम्हाला आणि बघण्यात आम्ही आनंद लुटतो. नमस्कार, मी संगीता कांबळे. मी पण एक अभिनेत्रीच आहे. आज इथे हा पुरस्कार सोहळा चित्रपट महोत्सव जो चालू आहे तो महादेव चाळोखेने आयोजित केला आहे आणि एकापेक्षा एक सुंदर फिल्म याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत आणि माझी मैत्रीण अभिनेत्री गीतांजली डोंबे हिने यात भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि कालपासून जो हा महोत्सव चाललेला आहे तो कोल्हापूरकरांनी खूप त्याला डोक्यावर घेतलेला आहे आणि इथून पुढे असे छान छान पिक्चर दाखवून अनेक कलाकारांना प्रोत्साहन मिळू दे आणि त्यांच्या कामाची सराहना होऊ दे हीच विनंती. कला, संस्कृती आणि मराठी चित्रपट सृष्टीला नवी ऊर्जा देणारा हा सोहळा कोल्हापूरच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा ठरत आहे. कॅमेरामन सर्वेसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.